रसिका बोल. अगं सोनू, उद्या विक्रांतच्या घरी रंगपंचमीची स्पेशल पार्टी आहे. आपला सगळा ग्रुप जाणार आहे तिकडे. तुला मेसेज आलाय ना? हो, मला मेसेज पाठवलाय, पण मी त्याला अजून रिप्लाय नाही दिला ग. आईला विचारते आणि कळवते त्याला. म्हणजे तू नाही येणार तर? तुझी आई असंही कुठे तुला पाठवत नाही. बघ जमलं तर ये. बाय बाय. सोनू, दूध पिऊन घे. आई, माझ्या कॉलेजचा एक मित्र आहे. उद्या रंगपंचमी आहे ना, तर त्याने घरी पार्टी ठेवली आणि आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलंय. सोनू, तुला आईंची तब्येत माहिती आहे ना? त्याला सांग नाही जमणार. आई, आजीचं कारण काय देतेस ग? डॉक्टर येऊन गेल्यापासून आजी बरी आहे. आता माझे मित्रही तुला ओळखायला लागले. त्यांना माहित होतं तुम्हाला नाही पाठवणार ते. का असं वागतेस ग? मी ना यापुढे तुला काही विचारणारच नाही. मला वाटेल ते करणार, वाटेल तिकडे जाणार. अगं सोनू, किती चिडतेस तू? आणि कितींदा सांगितलं तुला मी की मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी करते म्हणून? आजकाल लोकांचा काही भरोसा आहे का? मित्रांनी मैत्रिणींचा गैरफायदा घेतलेली उदाहरणं काही कमी आहेत का? सगळं जग काय माझाच गैरफायदा घ्यायला बसलाय का? तुझ्या अति काळजीमुळे ना माझं सगळं आयुष्यच तू जेल बनवून टाकलेस. तू आई कमी, जेलरच जास्त वाटतेस मला. हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, विचारून जात जा 7च्या आधी घरी. काय चालवलंयस ग तू हे? मला ना वैताग आलाय तुझा. सोनू, दूध पिऊन घे. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण. ठेवते. डॉक्टर, मला तुम्हाला काहीतरी सुचवायचं. काय? उद्या तुम्ही वाड्याच्या बाहेर जायचं नाही. का? का म्हणजे उद्या रंगपंचमी आहे आणि ती वाड्यातच साजरी करायची. गावात एवढी वर्ल्ड फेमस हिरोईन आहे. मग माझ्या वाड्यात चांगलं सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. मी नाही हे रंगपंचमीवर खेळणार. मला काम आहे, जा तू. तुम्हाला कसलं काम? काम तर म्या करणार आहे ना. मग प्रत्येक गोष्ट मी तुला का सांगू डिंपल? निघ. हा सोनू बोल. तुम्ही म्हणाला होतात ना आईला समजवलंय म्हणून, मग तरी ती माझ्याशी असं का वागते? सोनू तू शांत हो. काय झालंय? मला मित्राकडे रंगपंचमीला जायला नाही म्हणते. तुम्ही समजवा ना तिला. मी आता रंगपंचमी नाही खेळणार तर काय म्हातारी झाल्यावर खेळणार आहे का? नाही सोनू, तू आत्ताच खेळलं पाहिजेस. खरं तर मी सुद्धा वाड्यामध्ये उद्या रंगपंचमी खेळणार आहे. मी तुम्हाला बोलवणारच होतो, पण तुला काय आता मित्राकडे जायचंय. ठीक आहे. नाही नाही, तसं काही नाही. मला आवडेल तुमच्या सोबत पण रंगपंचमी खेळायला. पण आई. नाही, आईचं टेन्शन घेऊ नकोस, मी आईशी बोलतो. तुम्ही किती चांगले आहेत अंकल. चालेल, उद्या भेटूया आपण. हो, मी वाट बघतो. बाय. डॉक्टर, आत्ताच मगाशी मला म्हणाले ना ह्या दोघींचा जीव घ्यायचाय, आणि आता हिचा फोन आला तर लगेच गुलगुलू बोलायला लागले. अहो, सरड्यापेक्षा पण आहे ना जास्त रंग बदलता तुम्ही. तू अजून माझे कुठे सगळे रंग बघितलेस? नक्की काय शिस्त आहे तुमच्या मनात, कळेल का मला? तुला काय करायचंय? तुला रंगपंचमी खेळायची ना, जा तू तयारी कर. एक मिनिट. ह्या रंगपंचमीच्या नावाखाली त्या दोघींना वाड्यात बोलून माझ्या हातून मर्डर तर नाही ना करून घेणार? हे बघा डॉक्टर, सणावाराला असले काही खेळ करणार नाहीये म्या. खरं तर त्या दोघींचा खेळ तुलाच संपवायचा आहे, पण हा खेळ संपण्याआधी त्या खेळाची मजा मी घेणार आहे. निघ तू. एक गोळी, मज्जाच मज्जा. खाऊन घ्या. ए अजय, ये बाहेर ये. अरे मुडद्या, तुझा डबरा फरला तुझा.
तुझ्या किरडीचा मोडला बांबू लवकर तुझ्या पालखीचा निघाला दूर तुला भरली रगतपती तुला उठला फोड तुला मी आताच आंघोळ करून आले आणि लगेच रंगाने भरवून टाकलंच वय रे मला. ए अजय अगं आज काय बोलायचं नसतंय आज रंगपंचमी आहे. इकडे 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 असा जवळ तुझे ना रंगपंचमीच काढते बघ चांगली बाहेर तुला गालच लाल करते मूड द्या अंगात नाही बळण चिमटा घेऊन पण तुझं मडच बसू ते बघ भित्ताला संघात. अगं जने मी आताच आंघोळ करून आलो तरी सगळं भरवून टाकलं तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का काय. अजय पण हिला कसं कळलं की जनाजीनच रंग लावलाय. मी सांगतो आमच्या आजीला सगळं दिसत असतं. मग ती माझी मैत्रीण आहे आणि तिच्याशिवाय कोणाची हिंमत नाही ताबी नाही मला रंग लावायची. त्याच्यावरूनच मला कळलं की ही जणीच असणार मला रंग लावायला. हो सर्वत्या मी पण तुम्हाला रंग लावलाय. झेंडा लावलाच का नाही लय रंग लावून. अगं मी आताच आंघोळ करून आली होती आणि सगळं भरवून टाकलं. आंघोळीच्या आधी लावायला काय झालं होतं तुमचं काय हात झडलं होतं होय ग. अहो सर्वत्या आज तरी शिव्या देऊ नका की आवाज रंगपंचमी आहे. तर नाहीतर लय खेळून उजाड तुझा आणि ही जणी तर आहे ना 1 रुपया बी रंगाला खर्च करणार नाही. खर्च का करत नाही हे बघ मस्त पुडा भरून आणलाय. हा बघू बघू हे बघ. हे ग काय सर रे. मग तुम्हाला काय वाटलं तुम्हाला दोघींनाच रंग लावायला येतोय मग घे मग अजून घे. हे बजा हे बघ बजा रंग नको हा. मला रंगाचं लय ह्याचं हे आहे. मला कुठं सांगतोय अरे बाजा अरे काय केलंस माझं हे सगळं ह्याच्यानं भरून टाकलंस की. अरे माझं तोंड सगळं रंगानं भरून टाकलंस की. हिंचा अरे रंगपंचमी आज म्हटल्यावर आजच रंग लावणार की कधी वाई लावणार. टपरी बंद कर आपल्याला वाड्यात जायचं चल. ए बाबा मी आताच माझी टपरी उघडल्या आणि माझं अजून हे पण झालं नाही. हे म्हणजे बोनी बोल नाही झाली वय. थांब एक काम कर हे घे 1 रुपया मला एक चॉकलेट दे. झाले ना बोनी. हा कर टपरी बंद. हा पिंचा लगा ह्यो नाम्या कुठं राहिला रे अजून आला नाही ते. नाम्या तुला काय वाटलं रे माझ्याकडे काय रंग नाही होय. हा लावला ए माकडा खरं रास्त नाही की आज मी 10 रुपये पितोस वय. अरे बजा आज रंगपंचमी आहे आज तर मी डबल पिणार आहे. अरे नाम्याचा नामाशेट झाल्यानंतर आहे ना पहिली रंगपंचमी आहे आणि डॉक्टर गावात आल्यानंतरची पण पहिली रंगपंचमी आहे. आज तर सेलिब्रेशन झालं पाहिजे ना भावा. ए नाम्या तुझं कसं झालंय माहितीये का लगीन करून झाल्यावर पहिल्यांदा पंचमी साजरी करायला आलेल्या पोरीसारखं झालंय बघा. नाही नाही आज काय झालं का नाही तरी तुला मी 10 रुपये देणार नाही म्हणजे नाहीच पाहिजे म्हटलं. बजा बजा आज आज पिऊ दे आज पिऊ दे उद्यापासून नाही पिणार. नाही नाही फेकून दे. रंग खा रंग आज सगळेच भरवून टाकणार. बजा यांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावला की रंग पुसला रे. होईल का ह्याच्या हाताला तर रंग नाही. बरं झालं शान नाही लावली ती. क्वार्टर थोडा रंग माझ्याकडनं घ्या. नको मला माझ्याकडे पोत भरलंय. हा बर 1 नंबर कलर आहे.
खरंच एक नंबर कलर आहे लागा. तुमचा 1 नंबर कलर दिसण्यात आलाय. हे घ्या माझा 2 नंबर कलर. आणि लावा लोकांना. थांबा 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 तुम्हाला अजून कलरला थांबा. लावा कलर. बजा मी तर म्हंटल होतं की मी डबल पिल, यो तर ट्रिपल ओढून आलाय. अरे टिपरी का बंद केली? अहो सरपंच आज रंगपंचमी आहे की. आज रंगपंचमी आहे. नक्की मी म्हणतोय की आज नागपंचमी आहे. तरीच म्हणलं रस्त्यावर लोक माझ्या गावावर रंग टाकतात. तुम्ही सगळे कावर असताय? ह्याला ना हे लावा. अरे म्हणजे रंग लावा. नाही 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 मला कोणीच रंग लावणार नाही. मी आजच आंघोळ करून आलोय. आंघोळ करून आलाय मग संध्याकाळी पण आंघोळ करायची. आता कशी झाली रंगपंचमी? जगात भारी एक नबरे झाले का नाही? नाही 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 आता अख्ख्या गावाला रंग लावतो का नाही बघ ना आम्ही एका बघितच. अरे अख्ख्या गावाला रंग नंतर लावू, आधी डॉक्टरांना रंग लावू, त्यांना पण भारी वाटेल. लका 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 सरपंच माझ्या ध्यानात नाही आलं की होई काय? नाही 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 डॉक्टरांचा मान पहिला. चला चला डॉक्टर तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. डिंपल तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. डॉक्टर ह्या रंगपंचमी नंतर आहे ना आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या नोटांचे नुसते रंगच रंग असणार आहे बघा. मी सांगेन तशी राहिलीस, मी सांगेन तशी वागलीस तर बघच तू नोटाच्या रंगाने कसा रंगून टाकतो तुला. चिनू आपण एका नाही बादलीभर पाणी आणू आणि मगच खेळू. टोन्या, काय बादलीभर पाणी आणू? एक तर गावात पाणी नाही, अजिबात पाणी सांडवायचं नाही. पाण्यानं नाही खेळायचं. बर टोन्या, मुर्द्यात थांब. तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. शुभेच्छा काय अशा असतात? शुभेच्छा कशा असतात? थांब थांब टोन्या, केसाला नको, केसात नको. केसात कोण टाकते तेव्हा? डॉक्टर तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. हो तुलाही शुभेच्छा. तुम्ही आमच्या आयुष्यात रंग भरलाय म्हणून आम्ही सगळे तुम्हाला रंग लावायला आलोय. अरे नको ना, आम्ही काय. नाही 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 नको. कसं आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही म्हणजे घेणारच नाही. तुम्हाला रंग लावणारच आम्ही.
इकडे रवीने काय लागा रंगपंचमीच्या शुभेच्छा रवीने. आव काय करताय ही? अहो रंग लावायचा असतो, चारायचा नसतोय. तुझ्या रोज शिवाय खातो का नाही मी? मग थोडा रंग खायला काय फरक पडतो? मग तुम्ही पण खावा, ती पण खावा मग. अरे नाम्या, तुझ्या बायकोची आठवण येते की नाही तुला? ते मला रंग लावतोय. मंगल ए मंगल आले आले. अहो कशाला उठला तुम्ही? जावा हात जाऊन आराम करा जावा. अगं असं कसं आराम करू? बाहेर सगळे रंगपंचमी खेळतात, मला पण खेळायचं. मला 20 रुपये दे, मला रंग आणायचंय. झालं का सुरू तुमचं? हा हवं असं काय करताय तुम्ही? जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा. बघा बघा खोकला बघा तुमचा. अहो आता तरी सुधारा किंवा. असं कसं सुधारा? रंगपंचमी खेळणं म्हणजे काय बिघडलेल्या माणसाचं काम आहे का? ते बघ सगळे रंगपंचमी खेळतात, मला पण खेळायचंय. आणि तू पण अशी रंग खेळलेली आहे, मी काय खोडा राहू होय? ही धरा लावला रंग. हा झाली तुमची रंगपंचमी. आज जाऊन आराम करा जावा. असं कसं? माझ्या डोक्याच्या केसापासून नखापर्यंत रंग खेळला पाहिजे, म्हणजे रंगपंचमी साजरी होती. तू अडू नको, मला जाऊ दे सर. आवा आवा ऐका. आवा असं काय करताय तुम्ही? आवा थांबा इथंच, कुठं जाऊ नका. बाबू दादा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मी काय सांगितलेलं देण्यात आहे ना? दारूला अजिबात हात लावायची नाही. ते दारू लई वाईट असते, मी आता दारूला हात पण नाही लावणार. आता कसं शाण्यासारखं बोलला असा? बाबू दादा, बाबू दादा काय करताय तुम्ही? अहो आजारी आहे ना. म्या पितोय कारण म्या आजच पिणार आहे, उद्यापासून सोडणार आहे. तुम्ही पिऊ नका, तुम्ही आजारी आहे ना. ए तू पी नाही तू नको पिऊ, मला प्यायची आहे. दे चल इकडे. तुमची काही सटकली का? हा कोणी बघितलं ना तर समजा माझ्यावर उलटल. त्या म्हातारीनं बघितलं ना इथंच गाडल मला ती. बाटली जाईल हो बाबू दादा, काय काय करता तुम्ही? याडबीड लागले का तुम्हाला? हा सावताची तब्येत तरी बघा की. अर्धी लाकडं मसनात पोचली तरी तुम्हाला अक्कल येणं झाली होय. अरे ती दारू आता मी पित नाही ना, म्हणून तसं झालंय. हे बघा मी कुणाचं ऐकणार नाही. आज काय रंगपंचमी आहे की नाही? हा मग तुम्ही असं बोलता, मी अजिबात कुणाचं ऐकणार नाही. काय लागा बाबूदाचा विषय लय अवघड आहे लागा. अरे क्या बात है. तुम्हाला इथे बघून खरंच छान वाटलं. तुम्हाला रंगपंचमीच्या शुभेच्छा. मी तुम्हाला कलर लावू? हो डॉक्टर. माफ करा, ते चुकून त्यांचा धक्का लागला म्हणून. मला तुम्हाला स्पर्श करायचा नव्हता. ते चुकून ते धक्का. आणि मी स्त्रियांचा खूप आदर करतो, पण हे चुकून झालंय खरंच. डॉक्टर किती मनाला लावून घेताय. हरकत नाही, इट्स ओके.